नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर शहरामध्ये बिबट्याचा धुमाकूळच आहे. पण बघू शकतो की पारडी एरियामध्ये सुद्धा 6-7 लोकांना बिबट्याने घायल केलं होतं. आणि एकंदरीतच जे आहे नागपूर शहराचा आजूबाजूचा भाग जो आहे त्या संपूर्ण भागामध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे. आज WH ला अशी माहिती मिळाली की हे जे श्री साईनाथ कॉन्व्हेंट आहे, हा जो भाग आपण बघू शकता, या भागामध्ये सुद्धा आज एक बिबट्या दिसला अशी माहिती आलेली आहे. आणि ही माहिती जी आहे दौलामेटी ग्रामपंचायत सरपंच रामेकर यांना सुद्धा मिळाली आहे. तर संपूर्ण ग्रामपंचायत सुद्धा स्टॉप आलेला, पण एकंदरीतच या गार्ड आहे त्यांना थोडं विचारून घ्या, काय माहिती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे माहिती म्हणजे तिकडून कॉन्व्हेंट कडून आम्हाला माहिती मिळाली की बाबा बिबट्या आलेला आहे तिथून, तर तुम्ही गेट बंद करून द्या आणि विद्यार्थ्यांना सोडायचे नाही. बिलकुल. तशीच आम्ही गेट बंद केली. अच्छा. गेट बंद केली, विद्यार्थ्यांना जाऊ दिलं नाही सुट्टीच्या वेळपर्यंत. बस बिलकुल, नक्कीच ही माहिती यांच्याकडे आहे. पण एकंदरीतच आपण आता बघू शकता ग्रामपंचायत जे आहे दौलामेटीचे सुद्धा काही हे कर्मचारी बघा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, हे दाखवा, हे जे हे यांच्याकडे दाखवा थोडं. ही सगळे जे सतर्क झालेले आहे. म्हणजे बिबट्याची जशी माहिती मिळाली की या भागामध्ये बिबट्या निघाला आहे आणि या साईनाथ कॉन्व्हेंट कडून जो आहे या एका दिशेने निघून गेलेला आहे अशी माहिती मिळतात जे आहे. ग्रामपंचायतचे सरपंच सुद्धा या ठिकाणी आले आणि सगळी ग्रामपंचायतची टीम या ठिकाणी आलेली आहे. आणि नक्कीच कुठेतरी बिबट्याकडून याचे या ठिकाणी जीवितहानी होऊ नये यासाठी सगळं ग्रामपंचायतचे म्हणजे कर्मचारी आणि सरपंच, खुद्द सरपंच सुद्धा या ठिकाणी आले. रामेकरजी नमस्कार, काय माहिती आहे या संदर्भात तुम्हाला बिबट्या या परिसरात निघाल्याची? गेले 8 ते 10 दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याचं वास्तव्य असून माझ्या घराजवळील एका नागरिक कंपनीमध्ये काम करत असताना परत घरी येत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या पायाला जखम झालेल्या आहेत मोठ्या. सुदैवाने त्याचा जीव वाचला. 3 दिवस अगोदर माझ्या घराजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ तो रात्री 2 वाजता आला असून त्याचा आवाज नागरिकांना आला, परंतु त्याच्यावर कोण अशी आहे. हा, या सगळे जण अशी लाईटचा प्रॉब्लेम येतो. हा, त्यावर आम्ही एवढं बारकाईने लक्ष दिलं नाही. परंतु आज मला एका पालकांचा फोन आला. त्यांनी मला सूचना दिल्या की आपल्या साईनाथ कॉलेज जवळ दिवालच्या किनाऱ्याजवळ बिबट्या बसला असून शाळेने त्याच्यासाठी मुलांना सुट्टी दिली, पालकांना बोलावून सुट्टी दिली. आणि आमच्या इथले पॉलिटेक्निक कॉलेज व साईनाथ कॉलेज या दोघांनी पण सुट्टी दिलेली आहे. माझी शासनाला अशी विनंती आहे की हे जे 6 टायगर जे फिरून राहिले, बिबट्या फिरून राहिले, हे लहान लहान 4-4, 5-5 वर्षाचे मुलं शाळेत जातील की घरी बसतील? माझी शासनाला विनंती आहे की जे काही टायगर इथे या परिसरामध्ये फिरून राहिले 5-6 किलोमीटरच्या आतमध्ये, याचा बंदोबस्त शासनाने ताबडतोब करावा. यामध्ये जर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली त्याला शासन पूर्णपणे जबाबदार राहील. तुमच्याकडे जशी माहिती आली तर मग संबंधित तुम्ही वन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली का? मी वाडी पोलीस स्टेशनला याची सूचना दिली आणि सूचना देऊन त्यांना विनंती केली की सर तुमची टीम तुम्ही पाठवा व फॉरेस्टला तुम्ही सूचना द्या. मला जसं ग्रामपंचायतला माहित होतं बरोबर माझे 10-12 कर्मचारी व आमच्या ग्रामपंचायतचे 2 वाहन घेऊन मी या घटनास्थळी पोहोचलो असून व परिसरातील नागरिकांना पण मी काही सूचना दिल्या की बा आपल्या परिसरामध्ये बिबट्या फिरते. ज्या ज्या परिसरामध्ये जंगलसारखा भाग आहे त्या परिसरामध्ये त्याचं वास्तव्य होऊ शकते, हे नाकारता येत नाही. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की शासनाने ताबडतोब यावर उपाययोजना कराव्यात. नक्कीच शासनाने यावर उपाययोजना केली पाहिजे, ही मागणी जी आहे ग्रामपंचायत सरपंच रामेकरजी यांनी केलेली आहे. तर एकंदरीत नागपूर शहरामध्ये असो की नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे बिबट्याची दहशत आहे. आणि आज दौलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा गणेशनगरचा भाग आहे. या गणेशनगरच्या भागामध्ये जे आहे याच कॉलेजमध्ये जे आहे बिबट्या दिसल्याची माहिती आहे. तर माहिती तर वन विभागांना सुद्धा दिली आहे, पण अजूनपर्यंत कोणी आलं पोलिसांच्या कडून आणि वन विभागाच्या? पोलिसांचे 2-1 कर्मचारी 2 व्हीलर घेऊन आला होता.
त्यांनी सांगितलं की रस्त्यानं दिसलं, रस्त्यानं बिबट्या दिसत असते काय? तर कोणत्याही गोष्टीचं प्रिकॉशन घेऊन त्याची काळजीपूर्वक आपण काम करून एखादी गाडी पाठवायला पाहिजे. 10-12 एका कर्मचाऱ्याच्या अंगावर जर त्यानं धाव घेतली तर काय करेल पोलीस स्टेशन? तुम्ही तुमची फौज घेऊन आलेले आहे, बघू शकता हे सगळे लाठी बिलकुल म्हणजे बंदोबस्ताने आले. जर बिबट्या जर दिसला तर त्याचा सामना करण्यासाठी दौलामिठी ग्रामपंचायतचे तुम्ही कर्मचारी आणलेले सगळे? हो, माझे 10-12 कर्मचारी आहेत. हे कसं असते, आपण लढाईवर जाताना जर आपल्या हाती शस्त्रच नसलं तर लढाई हारून जाऊ आपण. म्हणून आमचेही कर्मचारी शेवटी व्यक्ती आहेत. गाडी वगैरे घेऊन आले तुम्ही? हा, माझ्या ग्रामपंचायतच्या 2 गाड्या घेऊन आलो मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांजवळ आम्ही बास दिलेले आहेत. कारण की समजा यदा कदाचित जर खरंच दिसला आणि आला अंगा तर त्याची सुरक्षा आपण ताबडतोब झाली पाहिजे. आणि माझ्या प्रत्येक नागरिकांची, लहान मुलं असो चाहे मोठे व्यक्ती असो, प्रत्येकाची सुरक्षा करणं हे माझं आद्य कर्तव्य नागरिकांना आहे. काय आवाहन करणार अशा वेळी? म्हणजे बिबट्याची भीती आहे अशा वेळेस नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना माझी कळकळीची अशी विनंती आहे की कधी माणसानं समूहानं फिरलं पाहिजे. 1-2 लोक सोबत असले पाहिजे. रात्रीला आपण जे वॉकिंग करतो तर अंधाराच्या वेळेला वॉकिंग करायचं नाही. रोडवर वॉकिंग करा आणि 9च्या अंदर आपल्या घरी राहा. बिलकुल बिलकुल नक्कीच. दौलामिठी ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा गणेश नगरचा भाग आहे आणि साईनाथ जे हा एक कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये आज जो आहे बिबट्या निघाल्याची एक माहिती आहे. पण नक्कीच लोकांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नका आणि याची काळजी घ्या. कुठेही जर बिबट्या दिसत असेल तर त्याची माहिती जी आहे सरपंच यांना द्या किंवा ऑनलाईन 112 वर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर या बिबट्याची दहशत आता नागपूर शहरामध्ये आहेच, वाढलेली आहे. याकडे सुद्धा शासनानं जातीने लक्ष द्यावं आणि बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जी आहे दौलामिठी ग्रामपंचायतचे सरपंच रामेकरजी यांनी केलेली आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.